नेहमी काटकसर करणारा माणूस गरिबी दाखवत श्रीमंत होतो आणि उधळण करणारा माणूस श्रीमंती दाखवण्यासाठी गरीब होतो। त्यामुळे हाताने पायाला एक दिवस विचारलं, तुझ्यावर सर्वजण डोकं ठेवतात, माझ्यावर का नाही बरं ठेवत? पायाने छान उत्तर दिलं, त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेत नाही। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। आणि हे पाहता इथं चाललाय आमचा गोंधळ, आता गणपती डेकोरेशन करायचा। तर इथं सोफा लावलेला आहे ना पूर्व ईशान्य कोपऱ्यामध्ये, तर हा सोफा जरा सरकून घ्यायचा आहे साईडला आणि तिथं गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन करायचं होतं। फौजी साहेब सोफा सरकत होते, मी त्यांना सरकू लागत होते कारण एवढा जड सोफा आहे ना तो घरी बनवलेला आहे। तर मला म्हणले पोट दुखून घेशील होय इकडं, मला त्यांनी साईडला केलं आणि स्वतःच सरकत बसले होते। दरवर्षी आम्ही हॉलमध्येच ह्या कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा बसवत असतो, कारण दिशा खूप छान आहे, उत्तर ईशान्य पूर्व कोपरा। मॅडम उठा ना प्लीज। मॅडम जमले ना। हात जाए ना। तर एकदम साधं सिंपल आम्ही ह्या वर्षी डेकोरेशन करणार आहेत, एकदम ओपन करणार आहेत। दरवर्षी थोडंसं आम्ही असं घरासारखं करतो, पण ह्या वर्षी ठरवलं थोडंसं ओपनच डेकोरेशन करायचं सिंपलमध्ये। तर आपल्या चॅनलवरती मी गणपती डेकोरेशनचे इतके व्हिडिओ टाकलेले आहेत ना पहिले, जेव्हा मी चॅनल चालू केला होता नवीनच त्यावेळेस। तर तुम्हाला हवं तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता गणपती डेकोरेशनचे, म्हणजे आपल्याला आयडिया येते नाही का गणपती डेकोरेशन कसं करायला पाहिजे काय। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते की ताई गणपती डेकोरेशनचे व्हिडिओचे लिंक आणि गणपती स्थापनेच्या व्हिडिओचे लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत जा। तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओचे लिंक देते ताईंनो। तर हे गणपती डेकोरेशन आम्ही संध्याकाळी करत होतो, थोडंसं सगळं आवरल्यानंतर सगळे निवांत होते संध्याकाळी घरी, म्हणलं चला डेकोरेशन करू आपण आता हे डेकोरेशनसाठी आम्ही PVC पाईप वापरलेत, जे आपले पाण्याचे पाईप असतात ना ते पाईप। तर पाठीमागं 2 उभा करायचे, काढवा लावायचा, त्यालाच कपडे लावायचे आणि खिडकीच्या वरून जो रॉड लावलेला आहे ना आम्ही पडदे लावण्यासाठी, त्या रॉडला काय आम्ही पडदा लावत नाही, कारण खिडकीला वेगळ्या पद्धतीचा आम्ही पडदा बसवलेला आहे त्यामुळं। तर आता जो PVCचा पाईप आहे ना त्या पाईपाला आम्ही पांढरे कपडे लावले आणि जो खिडकीच्या वरचा जो पडद्याचा रॉड आहे ना त्याला पिंक कलरचे पडदे लावायचे, म्हणजे डबल पडदा, म्हणजे डबल कपडे लागले जातात आणि आपल्याला डिझाईन तयार करता येते। तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आम्ही डेकोरेशन कसं केलं आहे ते, आणि तुम्ही बोर होऊ नये यासाठी मी थोडंसं स्पीडअप करते व्हिडिओ जरा, आणि म्युझिक लावून देते। तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, म्हणजे तुम्हाला पण डेकोरेशन कसं करायचं ती थोडीफार आयडिया येऊन जाईल। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो, कारण तुमच्या एका लाईकनी पण मला खूप मदत होती। आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करत जा, कारण आपली यूट्यूब फॅमिली 100K ची कंप्लीट व्हायला थोडेच बाकी राहिलेले आहेत ना। तर तुम्ही तुमच्या ताईंना, मावशींना, मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला सांगा, म्हणजे मला तेवढीच तुमची मदत होऊन जाईल। कारण यूट्यूब पाठीमागं एवढी मेहनत असते ना ताईंनो, तर मेहनतीचं फळ मिळाल्यानं इतकं भारी वाटतं ना। मला इतक्या दिवस काहीच नाही वाटलं, माझे 100K नाही आहेत किंवा एवढे सबस्क्रायबर आहेत, एवढीच माझी फॅमिली, काहीच वाटलं नाही। थेंब थेंब तळ साचे, मी असं काम करत राहिले, पण एकदम थोडेसे राहिलेत ना आता 100K व्हायला, तर एकदम मला आतुरता लागली नाही का त्याची, कधी माझे 100K कंप्लीट होते आणि 100Kचं सेलिब्रेशन मी कधी करन। त्यामुळं आशा करते तुम्ही सगळे मला मदत करतान।